नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवजयंतीनिमित्त जाणता राजा प्रतिष्ठान पागोटे उरण यांच्यातर्फे जागर दुर्गांचा ध्यास गडकोट संवर्धनाचा हा कार्यक्रम राजीव शाळा नवघर उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न। राजीव शाळा नवघर उरण येथे जागर दुर्गांचा ध्यास गडकोट संवर्धनाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आवाज महामुंबईचा न्यूज चॅनेलचे संपादक सन्माननीय पत्रकार मिलिंद खारपाटील साहेब व रायगडची लोकधारा न्यूज व वृत्तपत्र संपादक विजय चंद्रकांत गायकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट सूत्रसंचालक, समालोचक, गायक, खेळ पैठणीचा जाणता राजा प्रतिष्ठान पागोटे उरण संस्थापक अध्यक्ष श्री विवेक चंद्रकांत पाटील यांनी केले होते। यावेळी उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री महादेव बंडा, अविनाश म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख नवघर, श्री सुनील जोशी रायगड जिल्हा संघटक, पुरोगामी पत्रकार संघ भारत, सामाजिक कार्यकर्ते मितेश पाटील रावे पेड, आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर सर, जाणता राजा प्रतिष्ठान सचिव विशाल ठाकूर, रोशन ठाकूर सहसचिव, सेवानिवृत्त शिक्षक संजीव पाटील, भरत पाटील, उपसरपंच विश्वास तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। नवघर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ समता रामचंद्र ठाकूर यांनी शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दुर्गा अभ्यासक, दुर्गसेवक, पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। शिवकन्या ओवी कैलासराज घरत हिने पहाडे आवाजात गारज दिली। दुर्गा अभ्यासक, पत्रकार कैलासराजे घरत यांनी विद्यार्थी आणि मान्यवर यांच्यासोबत ध्येय मंत्र आणि गडकोट प्रतिज्ञा घेतली। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, आपले संपूर्ण जीवन शिवशंभू कार्यासाठी वाहिलेले, शिवकार्य हेच माझे जीवन कार्य असे मानणारे दुर्गा अभ्यासक कैलासराजे घरत यांनी गडकिल्ल्यांची माहिती देता देता संपूर्ण शिवशंभू चरित्र, पराक्रमी मावळ्यांचा इतिहास जागविला। एकच ध्यास गडकोट विकास, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, रक्ता रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी शाळा परिसर दुमदुमून गेला। सारे वातावरण शिवमय झाले होते। गडकोट संवर्धनाबाबत अनमोल मार्गदर्शन करताना दुर्गा अभ्यासक कैलासराजे घरत म्हणाले, आज महाराज शरीराने जरी इथे नसले तरी त्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा सांगणारे गडकिल्ले आहेत। इथल्या प्रत्येक कणाकणात महाराजांचं अस्तित्व आहे। म्हणूनच या अभेद्य गडकिल्ल्यांकडे मन सतत ओढ घेतं। त्यांना भेटलं की महाराज भेटले असं वाटतं। सह्याद्रीत भटकताना एक वेगळीच अनुभूती येते। गडकिल्ले आमचे धारातीर्थे आहेत, आमचे ऊर्जा स्रोत आहेत, त्यांचे पावित्र्य आम्ही राखलेच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा खरा इतिहास विद्यार्थी युवा वर्गाला समजावा यासाठी प्रोजेक्टरच्या साहाय्याने पॉवरपॉईंट पीपीटीद्वारे गडकिल्ल्यांची माहिती देण्यात आली। गड कसा पाहावा, गाईड का असावा, ट्रेकिंगला जाताना कोणती काळजी घ्यावी, सोबत काय न्यावे, गडाचे प्रकार, गडाच्या विविध भागांची नावे, राजदरबार, नगारखाना, राणीमहाल, बुरुज, माची तलाव, हौद, पाण्याचे टाक, तोफा, तटबंदी, बालेकिल्ला, बाजारपेठ, खलबतखाना, दारू कोठारे, धान्य कोठारे, झिंज्या, चिऱ्या, देवळी, महादरवाजा, सदर, घोड्याची पागा, हत्ती तलाव, नाणे दरवाजा, चोर दरवाजा, होळीचा माळ इत्यादी बाबी समजावून मुलांना शिवरायांचा इतिहास समजावून सांगितला। ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पुढील पिढीला कळण्यासाठी गडकोटांच्या रक्षणासाठी कटिबद्ध होऊया। बरेच गडकोट नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। जे उरलंय ते आपल्याला जपायचं आहे। तरच आपण मुलांना गडकोट प्रत्यक्षात दाखवू शकतो, अन्यथा फक्त इतिहासाच्या पुस्तकात पाहायची वेळ येईल। गडकिल्ल्यांवर गेल्यावर खाली नियम कटाक्षाने पाळावेत। गडकिल्ल्यांवर कचरा करू नका, गडकिल्ल्यांवर मोठ्या आवाजात गाणी लावू नका, गडकिल्ल्यांवर दारू, सिगारेट, नॉनव्हेज पार्ट्या करू नका, गडकिल्ल्यांवरील पाण्याच्या टाकीत पाय सोडून बसू नका किंवा पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नका, गडकिल्ल्यांवरील ऐतिहासिक वस्तूंना नुकसान होईल असे कृत्य करू नका। गडकिल्ले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असतात, त्यामुळे तेथील मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना, वन्यजीवांना त्रास होईल असे वर्तन करू नका। गडकिल्ले आपले स्वर्ग आहेत, त्यांचे पावित्र्य स्वर्गासारखे जपले पाहिजे। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ समता रामचंद्र ठाकूर, उपशिक्षिका उषा राजेंद्र गावण, प्रकाश परशुराम जोशी, गणेश पांडुरंग गावण, प्रसाद तुळशीराम म्हात्रे, अनिल वसंत म्हात्रे, श्रीमती सरिता गौतम गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच भावी आयुष्यात मार्गदर्शक ठरेल असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले। गडकोट संवर्धनाबाबत जनजागृती होण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज आहे आणि ती ओळखून आपण आपले गडकोट रक्षण्यासाठी कटिबद्ध होऊया। सूत्रसंचालक विवेक पाटील यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली। आवाज मुंबईचा चॅनेलसह मिलिंद खारपाटील, नवघर उरण।
माणूस ज्याने गुलामगिरी झुगारून स्वराज्याला जन्म दिला अशा राजांना शतशत नमन. आणि ज्या माऊलीनं घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना पण मी मानाचा मुजरा करते. आणि आपले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी विनम्र मानाचा मुजरा करते. तसंच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करते. आणि आज आमच्या शाळेत हा देश व राज्य माझे आहे. त्याप्रमाणेच हिंदवी स्वराज्याच्या अतुलनीय पराक्रमाची यशोगाथा सांगणारे हे गडकोट माझेच आहेत. या गडकोटांवर माझे प्रेम आहे. या गडकोटांचा मला सार्थ अभिमान आहे. या गडकोटांच्या संवर्धनासाठी जे जे मला शक्य आहे ते करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. या गडकोटांचा मी सदैव मान ठेवीन आणि त्यांच्या संवर्धनासाठी मी माझ्यासारख्या गडकोटांच्या चरणी निस्वार्थ काम करणाऱ्या दुर्गसेवक कसे सहभागी करता येतील त्यासाठी कार्यरत असेल. माझ्या गडकोटांच्या संवर्धनासाठी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. या गडकोटांचे संवर्धन आणि रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. जय गडकोट. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. थँक्यू. धन्यवाद.